जय हरी विठ्ठल, जय पांडुरंग. उद्या आषाढी एकादशी. पंढरपूरच्या पावनभूमीत लाखो भाविक एकत्र येतात आणि संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषाने निनादतो. पंढरीची ओढ प्रत्येकाच्या मनात असते, पण यंदा जळगावातील एका भाविक महिलेने भक्तीचा एक अनोखा मार्ग निवडला. विठोबा रुक्मिणीचे चित्र तिने रांगोळीच्या माध्यमातून विटेवर साकारले आहे. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर. जळगाव शहरातील नवी पेठ परिसरातील महिला भाविकांनी भक्तीचा एक अनोखा मार्ग निवडला असून विठोबा रुक्मिणीचे चित्र त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून विटेवर साकारले आहे. या रांगोळीत केवळ रंग नाहीत, तर आहे तिची भक्ती, तिचं प्रेम आणि आपल्या विठोबावर असलेला अढळ विश्वास. ही रांगोळी म्हणजे केवळ एक चित्र नव्हे, तर एका भाविकाच्या अंतःकरणातून वाहणारी विठ्ठल प्रेमाची गंगा आहे. या रांगोळीत विठ्ठल रुक्मिणीचा चेहरा इतका जिवंत वाटतो की क्षणभर वाटतं आपलेच पांडुरंग या विटेवर उभे आहेत. या आषाढी एकादशीला आपण सगळ्यांनीही भक्तीची प्रेरणा घ्यावी आणि आपल्या जीवनात भक्ती रसाचा रंग भरावा. पहा, ही रांगोळी साकारण्यासाठी किती वेळ व कोणते रंग वापरले ते. आणि हो, जळगाव मिररला आत्ताच सबस्क्राईब करा. आज मी विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मूर्ती ही वीट 16 इंची वीट आपलं 6 इंची वीट म्हणतात, त्याच्यावरती मी हे विठ्ठलाची आणि रुक्मिणीची प्रतिकृती साकारलेली आहे. माझं नाव भारती सपकाळे. मी गेल्या 6 वर्षापासून रांगोळ्या काढत आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी नवीन उपक्रमाच्या माध्यमातून पांडुरंगाचे दर्शन हे करून घेतलेलं आहे किंवा करून दिलेलं आहे घरच्यांना. कारण मला दरवर्षी म्हणजे जायला शक्य नाही होत पंढरपूरला, त्याच्यामुळे मी असंच नवीन काहीतरी हे करते आणि रांगोळीच्या माध्यमातून पांडुरंगाची प्रतिकृती ही साकारत असते मी. तर मी मागच्या वर्षी सुद्धा पाण्यावरती विठ्ठलाची फक्त विठ्ठलाची साकारलेली होती. तर मला यावेळेस थोडं हे वाटलं की मी रुक्मिणीची सुद्धा साकारली गेली पाहिजे, त्यामुळे मी हा उपक्रम केलेला आहे. यामध्ये माझ्या सासूबाईची मदत लागली. यामध्ये सासूबाई आहे, या नेहमी मला रांगोळीच्या याच्यामध्ये मदत करत असतात. मी बाहेरचे कामही घेते, त्याच्यामुळे मला या खूप मदत करत असतात. जसं की रांगोळी चाळून देणे वगैरे, नंतर जे एक वरचं काम असतं रांगोळीच्या बाबतीत ते करून देतात मला. ते मी आपली साधी रांगोळी असते जी आपण अंगणात काढतो, तर ती रांगोळी वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 प्रकारचे कलर वापरलेले आहे. जसं की आकाशी, पांढरा, पिवळा, काळा, नंतर हिरवा, लाल असे प्रकारचे कलर वापरलेले आहेत. एकदम अप्रतिम बनवलेली आहे सुनबाईने. तिला खूप आवड आहे या रांगोळी याच्यामध्ये. तिचं भरपूर कौतुक करावंसं वाटतं. मागच्या वर्षी सुद्धा, गेल्या वर्षी तिने पाण्यावरची काढलेली होती रांगोळी आणि आता ती बोलली मला की मी आता काहीतरी नवीन करते आई. तर म्हटलं मग कर, तुझ्या मनात काय आहे तर म्हणे मी विटेवरती पांडुरंग आणि रुक्मिणीची मूर्ती मी ही साकारते त्याच्यावर प्रतिमा. एक किंवा 2 तास लागले बनवायला. 2 तास लागले बनवायला. कौतुक करावंसं वाटतं तिचं खूप. तिला खूप आवड आहे या क्षेत्रामध्ये.